26 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांना त्यांच्या मार्फतीने गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की 2 इसम, त्यापैकी एकाने काळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स घातलेला इसम त्याचा साथीदार असे गोदा पार्क विंचबंड मखमलाबाद नाका येथे चॉपर विक्रीकरिता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। सदरची माहिती पोलीस अंमलदार नितीन जगताप यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कडे यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार रमेश कोळी, पोलीस अंमलदार नितीन जगताप, अप्पा पानवळ, राजेश राठोड, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी गोदा पार्क मखमलाबाद नाका पंचवटी नाशिक येथे सदर इसमापैकी एका इसमास शितफीने पकडून ताब्यात घेतले। सदर इसम हा विधी संघर्षित बालक असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कब्जातून 1700 रुपये किमतीची एक स्कूल बॅग, 3 चॉपर असे प्राणघातक शस्त्रे असा मुद्देमाल हस्तगत करून सदर विधी संघर्षित बालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे पोलीस अंमलदार नितीन जगताप यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। तर 26 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार विलास तारोसकर यांना त्यांच्या मार्फतीने गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक इसम कांतीनगर मनपा गार्डन जवळ चॉपर बाळगून परिसरात दहशत निर्माण करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। सदरची माहिती पोलीस अंमलदार विलास सारोस्कर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, पोलीस अंमलदार राम बर्डे, विलास सारोस्कर, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी मनपा गार्डनजवळ क्रांतीनगर पंचवटी नाशिक येथे सदर इसमास शिताफीने पकडून ताब्यात घेतले। सदर इसम हा विधी संघर्षित बालक असे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कब्जातून 2000 रुपये किमतीची एक गुप्त, 2 चॉपर असे प्राणघातक शस्त्रे असा मुद्देमाल हस्तगत करून सदर विधी संघर्षित बालकाविरुद्ध पंचवटी पोलीस ठाणे येथे पोलीस अंमलदार विलास सारोस्कर यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। तर 26 मार्च रोजी गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहराकडील नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना त्यांच्या मार्फतीने गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या बाहीचा शर्ट व पांढऱ्या रंगाची जीन्स घातलेला इसम हा चैतन्य हनुमान घाट समोर मनपा ग्रीन पार्क गार्डनच्या भिंतीलगत घारपुरे घाट नाशिक येथे हातात चॉपर घेऊन दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश मालवदे, पोलीस हवालदार प्रदीप मजदे, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जागेश्वर बोरसे, मुख्तार शेख, चालक पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी मनपा ग्रीन पार्क गार्डनच्या भिंतीलगत घारपुरे घाट नाशिक येथे एका इसमास शितफीने पकडून ताब्यात घेतले। सदर इसम हा विधी संघर्षित बालक असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या कब्जातून 1700 रुपये किमतीची एक स्कूल बॅग, एक कोयता, 2 चॉपर असे प्राणघातक शस्त्रे मुद्देमाल हस्तगत करून संदर्भ विधी संघर्षित बालकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुद्देमाल पुढील कारवाईकामी सरकारवाडा पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. सीताराम कोल्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहराकडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, सुरेश माळोदे, पोलीस हवालदार रमेश कोळी, धनंजय शिंदे, प्रदीप मजदे, योगीराज गायकवाड, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार नितीन जगताप, विलास सारोस्कर, अप्पा पानवळ, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, मुख्तार शेख, राम बर्डे, चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी केले आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।